ठिकाणी आता यांच्यापेक्षा वेगळं आहे माझं. जसं नातेवाईक घेऊन येतात, मी माझ्या मुलासाठी इथं आलो. मी नेहमी शोधत असायचो, 1-1.5 वर्षापासून चाललं होतं मुलाला काहीतरी असं समुद्र दाखवायचं. तुमचा शब्द असतो बघा, ट्रेडिंग म्हणजे एक समुद्र आहे. जो मन लावून करेल, जो योग्य पद्धतीने यात सांगितलेल्या सिस्टीमने चालेल, 100% तर यशस्वी होऊ शकतो. अशा पद्धतीने मी 1 वर्षापासून शोधत होतो, काहीतरी केलं पाहिजे. त्याला नेटवर्क मार्केटिंग दाखवली. त्याच्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणलं खेळायचं तर काहीतरी चांगल्या पद्धतीने खेळायचं. कारण जीवन जगत असताना माणसाला जर यशस्वी व्हायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी पैसा तुमच्या प्रत्येक व्हिडिओ म्हणजे तुमच्याकडून इतकं जबरदस्त मोटिवेशन भेटतं की त्याला तोडत नाही. म्हणजे कसं की विश्वास कुठं ठेवावा, कारण माणसाचा बोलण्यातसुद्धा विश्वास असतो. कारण एखादा माणूस जर बोलत असेल तर त्यावर विश्वास बसतो आहे, नजरेने सुद्धा कळतं. शब्द जर कानावर पडत असले 100% तुमच्यावर विश्वास बसला किंवा तरुणांनी इथं यावं, फ्रेशरनी इथं यावं, मुलांनी इथं यावं, नोकरी नाही केली तरी चालेल. तुम्ही इतका त्या व्हिडिओमध्ये विश्वास दिला. आणि माझा मुलगा आता सध्या IT लँग्वेजचा कोर्स करतो आहे. पण मी त्याला म्हणलं तू थोडंसं थांब, आपण इकडे जाऊया एकदा. तर त्यांनी दुसऱ्या मुलांना विचारायला सुरुवात केली की बा असं आहे पुण्याला. तर वेगवेगळे निगेटिव्ह सांगायला लागले. मी आता कोणालाच काही सांगायचं नाही किंवा विचारायचं पण नाही. आपण विचारतो कोणाला की ज्याला काहीच माहिती नाही आहे, त्याच्याकडून जर आपण सजेशन घेतलं तर 100% तो निगेटिव्ह. आमच्या भागात, मी अहिल्यानगरमधून आहे, आमच्या भागात या शेअर मार्केटमध्ये खूप जण बुडालेत. खूप असे म्हणजे पैसे घेऊन टक्केवारी देऊन, त्यामुळे खूप याच्याविषयी खूप निगेटिव्ह हे होतं. पण कमोडिटी मार्केटमध्ये काहीतरी चांगलं आहे. तुमचे व्हिडिओ वेळोवेळी बघत राहिलो आणि नंतर मी निर्णय घेतला, काही झालं तरी कमीत कमी 4 दिवसाचा ट्रेलर तरी मुलाला दाखवायचा आहे. त्याच्यात स्टुडंटला निम्मी फी असते. म्हणलं आपण काय करू, तुझं नाव टाकू. म्हणजे आम्ही डोकं चालवलं होतं, तुझं नाव टाकू आणि मी तुला सोबत येईल. पण मॅडमला फोन केला ते म्हणे तसं चालत नाही, आधी तुमच्या नावावर ID काढावं लागेल, तुमचे पैसे भरावे लागतील, मग तुमच्यासोबत मुलगा येऊ शकतो. पण मी म्हणलं मुलाला एकट्याला पाठवण्यापेक्षा फी गेली तरी चालेल, कारण क्वालिटीचा जर माल लागत असेल तर 100% फी किती असो. कारण याच्या अगोदर मी बिझनेस कोर्स केला होता, त्याला 50-55 फी असते. फी जाते पण माल क्वालिटीचा मिळतो याची 100% गॅरंटी होती. म्हणजे 10,000 5,000ची काही ते फी जादा जाते. याला फी जादा नाही आहे, कारण माल त्या लेवलनी असतो. म्हणून 55 जाऊ दे, 60 जाऊ दे, पण आपण पैसे कुठे जरी पैसे गेले, माणूस शिकला म्हणजे ते पैसे कधीच वाया जात नाहीत. 100% त्याचा बेनिफिट होतो याचा मला विश्वास होता. आणि म्हणून मी त्याला घेऊन आलो. आणि त्याच्याबरोबर मी म्हणलं त्याला आता समुद्रात फेकायचं आहे, तर कमीत कमी आपण त्याच्यासोबत गेलं पाहिजे. म्हणून मी त्याच्याबरोबर आलो आहे. मी फक्त याच्यात फक्त 4च दिवस आहे, तर मला याच्यातलं काहीच कळलं नाही किंवा मला याच्यातलं काही पण माहीत नाही. पण मी खास त्याच्यासाठी इथपर्यंत आलो. आणि अतिशय सुंदर पद्धतीने तुमचं मोटिवेशन राहणार आहे, तुमच्या सपोर्ट टीमचं प्रत्येक ठिकाणी सपोर्ट राहणार आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारची चिंता नाही आहे. आणि याच्यातून मला पालकांना आवाहन करायचं आहे किंवा प्रत्येक विद्यार्थ्यांना, प्रत्येक मुलाला कमीत कमी आयुष्यात जगताना पैसा अतिशय अनमोल आहे. आणि पैसा जर कमवायचा असेल तर तुमच्याशिवाय पर्याय नाही, असं मला वाटतं आहे. माझं वैयक्तिक मत आहे. आणि प्रत्येक पालकांनी विद्यार्थ्यांसाठी हे मेसेज गेला पाहिजे आणि सर्वांनी आपल्या मुलांना या ठिकाणी आणलं पाहिजे. ओके, धन्यवाद सर.